जायचं कुठे होतं आणि पोचलो इथे, चुकून आलो ह्या जागी. पार्ट 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा फ्लो खूप जास्त होता, म्हणून आम्ही काही इथे थांबलो नाही आणि गाड्या वळवल्या रिटर्न. इथे येत असताना रस्त्यात या ब्रिजच्या अलीकडे एक छोटासा धबधबा लागलेला. आता इतक्या लांब आलो आहोत तर सगळ्यांनी या धबधब्यावर जायचं ठरवलं. इथे आमचा पहिला गडीगार. थोडंसं वरती चढल्यावर धबधब्याच्या मधल्या भागात इझिली जाता येत होतं, म्हणून सगळ्यांनी जायला सुरुवात केली त्या धबधब्याच्या मधल्या पार्टमध्ये. हा काही असा होता धबधब्याच्या मधल्या पार्टमधला व्ह्यू. खाली पण भिजण्यासाठी एकदम सेफ जागा होती. आता आपल्या स्वप्नीलपासून झाली आहे सगळ्यांची भिजायची सुरुवात. पाण्याला इथे फ्लो इतका मस्त होता की थंडगार पाण्याचे फटके पडत होते. मित्रांसोबत फिरायला जायचा हा एकच फायदा असतो, प्लॅन ए जर फ्लॉप झाला तर प्लॅन बी त्याहून भारी असतो. म्हणून मित्रांसोबत कुठेही जायला कधी रिग्रेट होत नाही. इथे भिजत असताना ब्रेन एकदम रिसेट मोडमध्ये गेलेला. कोणाला कसलाच टेन्शन नव्हतं. अंगावर पडणारं हे धबधब्याचं पाणी आणि आजूबाजूला आपले खास मित्र, ह्याहून जास्त काय पाहिजे आता कोणाला. ही सगळी मजा करत असताना सगळेजण आपल्या सेफ्टीचा पण तेवढाच विचार करत होते. धबधबा कुठलाही असो, छोटा किंवा मोठा, प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबतच्या मित्रांची हेल्प घेऊन चढा किंवा उतरा. थोड्या वेळ भिजून रिटर्न आलो खाली आणि चालू केले फोटोशूट. निसर्गाने आपल्याला आनंद घेण्यासाठी एवढा सुंदर धबधबा दिलाय, मग आपणही त्याला परत देताना थोडीशी स्वच्छता देऊ. आपण जितक्या आनंदाने इथे येतो तितकी सुंदर ही जागा आपण सोडताना ठेवली पाहिजे. प्लास्टिक किंवा कचरा इथे न साचवता आपल्या सोबत परत घेऊन जाऊया आणि माझ्या मते हीच आपली खरी जबाबदारी आहे. आता हे पोचलो महाडमध्ये. आज संकष्टी होती आणि समोर गणपतीचं मंदिर, म्हणून दर्शन घेतले आणि थोड्या वेळ इथेच थांबलो. आता इथे सगळ्यांचा प्लॅन झाला वडापाव खायचा आणि आमच्यापासून सगळ्यात जवळ असलेला आणि आमच्या मातीतल्या सगळ्यात फेमस वडापाव म्हणजे निनाद वडापाव, जो भाऊचा वडापाव म्हणून पण फेमस आहे. आम्ही पोचलो तेव्हा मस्त गरमागरम असे वडापाव काढत होते. धबधब्यावर भिजून आलो म्हणून सगळ्यांना भरपूर भूक लागलेली. सगळ्यांनी डबल वडापाव घेतले आणि पटापट खायला सुरुवात केली. आजचा दिवस फक्त पाण्यात भिजण्याचा नाही तर वर्षभराचा सगळा थकवा आणि ताण या मित्रांसोबत धुवून काढायचा होता. हॅपी फ्रेंडशिप डे.